मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ॲडमिशन 2025 ITIचे जे ॲडमिशन सुरू झालेले आहेत त्याच्याबद्दल याच्यापूर्वी व्हिडिओ टाकलेलेच आहेत, अपलोड केलेले आहेत। तर जाऊ ITIच्या गावा या सदराखाली आपण व्हिडिओ बघतोय। तर शेवटची तारीख यायची वाट बघू नका असं म्हणेन, कारण या ठिकाणी बरेच आता ॲडमिशन फॉर्म भरलेले आहेत आणि ITI ॲडमिशन फॉर्म भरताना बऱ्याच काही स्टेप्ससुद्धा राहून जातात काही मुलांकडनं, त्यामुळे त्यांना ॲडमिशन मिळत नाही। त्यामुळे शेवटची तारीख यायची वाट बघायची गरज नाही आहे। आता ॲडमिशनची सगळी प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे, त्याबद्दल डिटेल बघणार आहोत आणि शेवटची तारीख कोणती असू शकते हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। मित्रांनो, ITIच्या ॲडमिशन प्रोसेसची डिटेल्स याच्यापूर्वी व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे आणि तुम्हाला ITIचा फॉर्म भरण्यासाठी कशा प्रकारच्या स्टेप्स असतात, फॉर्म भरताना कोणत्या चुका होऊ शकतात याची सुद्धा डिटेल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला पूर्ण फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या ज्या अडचणी येणार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे। व्हिडिओ बघितला नसेल तर यूट्यूबला जाऊन व्हिडिओ बघू शकता। या वर्षाच्या सत्रामध्ये म्हणजे प्रवेश सत्रामध्ये तुम्ही जर बघाल तर 15 मे पासून अर्ज भरणे चालू केलेले आहेत, त्याप्रमाणे मुलांनी अर्जसुद्धा भरलेले आहेत। अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारची होती याबद्दल आपण चर्चा केलेली आहे, किती फी असू शकते याबद्दल सुद्धा आपण बऱ्याच वेळा माहिती दिलेली आहे। कोणते कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा यामध्ये दिलेले आहे याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ जर बघितले नसतील तर बघून घ्या। आता ही जी तारीख आहे तर त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे 15 मे पासून अर्ज सुरू केलेले आहेत। 15 मे पासूनच ते प्रवेश निश्चिती जी आहे म्हणजे अर्ज स्वीकृती केंद्रावर कन्फर्मेशन करणे याच्या संबंधी सुद्धा माहिती आपण याच्यापूर्वी अपलोड केलेली आहे। आणि ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजे विकल्प सादर करणे हे 26 मे पासून म्हणजे 2-3 दिवसापासून याच्याबद्दल माहितीसुद्धा व्हिडिओसुद्धा आपण लिंक दिलेली आहे। तर ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे। आता हे सगळ्या स्टेप तुम्हाला करणे गरजेचं आहे, म्हणजेच ITI ॲडमिशन जे आहे त्याच्यामध्ये काही स्टेप्स असतात। तर पहिली स्टेप आहे नोंदणी करणे म्हणजे रजिस्ट्रेशन करणे, प्रवेश अर्ज बिनचूक प्रवेश अर्ज भरणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फी या पहिल्या स्टेप्समध्ये येतात। हे तुमचं 15 मे पासून चालू झालेलं आहे। आता दुसरी स्टेपसुद्धा महत्त्वाची आहे, प्रवेश अर्ज निश्चित करणे। यामध्ये ॲप्लिकेशन कन्फर्मेशन आपण त्याला म्हणू। तर जवळच्या कोणत्याही ITIमध्ये जाऊन सगळी मूळ प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे आणि तिथे तुमचा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे आणि ॲप्लिकेशन कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे। ही स्टेप 2 झाली। आणि त्याचनंतर लगेच तात्काळ तुम्हाला स्टेप 3 मध्ये ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे याच्याबद्दल माहितीसुद्धा दिली जाते आणि याच्यापूर्वी व्हिडिओ पण टाकलेला आहे। तर ऑप्शन फॉर्म भरणे ही स्टेप जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढील ॲडमिशन मिळणार नाही। तर ही स्टेप, ह्या तीनही स्टेप तुम्हाला या काही दिवसात पूर्ण करणे गरजेचं आहे। तर 26 मे पासून ऑप्शन फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे। तुम्हाला कोणता ITI पाहिजे आहे, कोणता ट्रेड पाहिजे आहे हे सांगणे, कोणतं कॉलेज पाहिजे आहे हे सांगणं म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरणे याच्या संबंधी व्हिडिओज। आता ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचा याच्या संबंधीचा व्हिडिओ याच्यापूर्वी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला खाली लिंकमध्ये देत आहे, जेणेकरून तुम्ही ऑप्शन फॉर्म बिनचूक भरू शकाल आणि तुम्हाला पसंतीचा ट्रेड त्या ठिकाणी मिळणारच आहे। तर कशा प्रकारे ऑप्शन फॉर्म बिनचूक भरायचा याची सुद्धा व्हिडिओ लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। हे सुद्धा तुम्हाला बघून व्यवस्थितरित्या ऑप्शन फॉर्म भरू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढच्या ज्या अडचणी येणार आहेत त्या याच्यामुळे येणारच नाहीत। तर ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर अद्याप भरून घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला बाकीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत। आता लास्ट डेटचं म्हणाल तर ॲडमिशन नोटिफिकेशनमध्ये आता उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला इथे टाइम टेबल मिळूनच जाणार आहे, जेणेकरून तुमची लास्ट डेट कोणती असणार आहे साधारण 15/5 पासून साधारण 20 जून ते 25 जून एवढा कालावधी या ठिकाणी असण्याची शक्यता आहे।
कारण 1 महिना दरवर्षी ॲडमिशन जी असते ती प्रोसेस, ऑप्शन फॉर्म भरणे, नवीन फॉर्म भरणे ही चालते. म्हणजे 15 मे पासून 15 जून म्हटला तरी एक 4-5 दिवस एक्स्ट्रा असे 20 ते 25 जूनपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे. तरी पण इथे नोटिफिकेशन येण्याची वाट बघू आणि या व्हिडिओला पूर्णविराम देऊ, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रोसेस लवकरात लवकर घेऊन येत आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.